राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। 2029च्या विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवून राज्याचं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली होती। या विधानावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय। मिटकरी म्हणालेत की आपल्या पक्षाच्या नेत्याने राज्याचं नेतृत्व करावं असं वाटणं यात काहीच गैर नाहीये। अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले एक सक्षम मुख्यमंत्री होते। ही आठवण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी करून दिली होती। त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करणं ही प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। महाराष्ट्र हा जिजाऊ, सावित्रीबाई आणि अहिल्याबाईंचा वारसा सांगणारा प्रदेश आहे। त्यामुळे एका कर्तृत्ववान स्त्रीने राज्याचं नेतृत्व करावं ही भावना केवळ जय पवार यांची नसून राष्ट्रवादीच्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे, असंही मिटकरींनी स्पष्ट केलंय। आता या मागणीमुळे आगामी काळात बारामतीच्या राजकारणात काय वळण मिळतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल। मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या नेत्यांप्रती ती भूमिका आहे। 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः सुनेत्रा वहिनी बारामती विधानसभा लढणार, कारण आता मोठा विजय त्यांनी प्राप्त केलाय। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जर जय पवार यांनी व्यक्त केली असेल तर त्यात कोणाला पोटात दुखण्याची काही आवश्यकता नाही। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। प्रत्येकाला आपल्या पक्षाचा नेता हा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं। तुम्ही थोडं आदरांजली सभेमध्ये जर बघितलं असेल तर राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात अजितदादा म्हणजे महाराष्ट्राला न लाभलेला एक मुख्यमंत्री असं जे काही कौतुक त्यामध्ये त्यांच्या आठवणी काढल्या, हे मला असं वाटते खरी आदरांजली होती। आणि ते स्वप्न पूर्ण करणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। म्हणून स्त्रीमध्ये क्षमता नसते का? एकीकडे जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाई होळकरांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने राज्याचं नेतृत्व करावं अशी भावना व्यक्त केल्यानंतर कोणाला वाईट वाटण्याची आवश्यकता नाही। म्हणून जय पवार जे बोलले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे, बाकीच्यांना वाईट वाटण्याची आवश्यकता नाही।